बोले चल घेऊन मले हा गाले रात्रीस चाले हाके टम 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 रे टम 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 रे टम रे टम 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 रे. सकाळच्या पायरी रस्त्यावरी करते हा गणनारी टम 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 रे टम 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 रे टम 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 रे. नमस्कार साहेब. नमस्कार. कुठे होता एवढा वेळ? सर सॉरी सर, थोडासा उशीर झालाय. इतक्या सकाळी सकाळी कुठं जायचं साहेब आपल्याला? मी म्हणतो आपण कलेक्टर आणि सीओ साहेबांच्या भेटीला गेलो असतो. आणि ते कशासाठी साहेब? आपल्या गावातलं शौचालयाचं काम पैशाअभावी रखडलं बघ. मी म्हणतो शासनाची मदत भेटली तर एखादं आपण सुलभ शौचालय बांधून टाकू. वा साहेब, तसं जर झालं तर आपल्या गावचं लय भारी काम होईल साहेब. चल मग निघू आपण. ही घे फाईल. चल. अरे 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 काय झालं पडली कडे? काय झालं? काय हट्ट माय लेकीचं लेक अतिच फटफटीले बंद पडायचं होतं का याच्या? आता राह उभ्या, त्याला सलामी देत तो जाय लोक. दात कशाला काढतेस ग? गप्प बैस. सॉरी काकू. अगं आपल्या गावचे सरपंच आहेत ते. मी ओळखलंच नाही त्यांना. साहेब इथं बाया बसलेल्या आहेत संडासला. इथून पुढे घ्या गाडी. अरे चल. लोट 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 लोट. अरे लोट ना. चल चल चल. गेले हो माय गाडी लोटत ते. बसा आता खाली, नाही तर येईन दुसरा कोणी. बसा बसा. साहेब, ओ साहेब, उठा ना. साऱ्या गावचं आळस घेता का अंगावर? काय लावली व पायच्या पायरी उठतो ना. काय पोटात सडलं की काय तुमच्या? चला जा संडासला आधी. देवाघरचा वारा आहे तो, कोण हळवणार त्याला. उठा, संडासला जा आधी. जातो जातो. कपडे दे माय, पाणी ठेव. हा. आण शर्ट दे माय. फालतूची कटकट करते. हो हो जा या. अष्टपुत्र भव. 2च बस झाले. चाल रे मानिकदा, चालत नाही काय? आलो रे बाप्प्या, थांब जरा जाग. आलो. चाल ना, जोरात आली ना. पाणी ठेव, आंघोळले. येत तुम्ही लगेच. का रे डोंबळ्या, टमरेल कुठे आहे आजचा? तिचा पा बराबर. माणूस की न बोलणं जरा साग बाबू. च्या माल हे टमरेल कुठे गेला आता? च्या मायाची कटकट. दिसलं दिसलं. का रे बा, तो आता इन बी बंबईची केली. काय कामाची? काऊन? तेही येत नाही, अनपुरीला येऊ देत. काऊन बा? ते शहरातले लोक, त्याला आपल्यासारखी रस्त्यावर हागायला जायची सवय नाही. घे ना मग संडास बांधून. संडास बांधाले पैसे लागतात ना भाऊ. पैसे कायले लागते संडास बांधाले? सरपंच नाही का? एवढ्या मोठ्या स्कीमा चालू आहे. ते वर्षानुवर्ष चालूच राहते. योजना येते, चालू होते आणि बंद पडते. अरे 15-20 दिवसापासून काम सुरू झालं आणि मंदातच बंद पडलं. त्याचा काही ठाव ठिकाणा आहे? मग तू कर ना मग त्या सरपंचासोबत गोष्टी. काय त्या सरपंचाचं काढलं रे? तोंड पाहून काम करते तो सरपंच. आपला सरपंच चांगला आहे. काय लोकच बरोबर नाहीत. हा. नुसतं खड्डे करून ठेवतात. दुसऱ्याच्या संडासाचा फोटो काढतात, हा. अर्जाले लावतात हा. आणि पैसे खाऊन टाकतात. आणि काय आपल्याला गोष्ट? वाटते राजा आपला सरपंचच नालायक आहे. तर माहित अंदरची गोष्ट माहितच नाही राजा.
तुम्ही मला येऊ द्या ना. मी बी येतो मग. तुमच्या घरी तर संडास आहे, तुम्ही काय येता आमच्या संग? संडासात जीव कसा कुदबंडण्यासारखा होते, बाहेर कसं रान मोकळं मोकळं आहे. चला मग टाइमपास ना करू, माया पोट झोमते. वा चला मग. आणि यायचं टमरेल एवढ्या पाण्यात 4 जणांचं होईन का आपलं? काय यार, करू ना आपण तिकडे ऍडजस्ट. आम्हाला काय कमीच पाणी लागते. चला मग, चला लवकर. ना मग करू आपण तिकडे ऍडजस्ट ना. चला. असली घरी संडास पोटेली जात नाहीत त्यात. असली घरी संडास पोटेली जात नाहीत त्यात. कंठभरणीवर रेलचे टम 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 रे, टम 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 रे, टम रे, टम 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 रे. का रे व डोंबळ्या तोंडाच्या, झालंच नाही का तुझं? हा काय 12 महिने दातच घासत बसतं काय? चल उठ, त्या निंबाची काळी अंदाज घासाले. होय 100दा म्हटलं असेल त्याला, बाबू तोंड धुई रे, तोंड धुई रे. पण माझं कोणी ऐकल तरच ना. पुत्ररत्न पैदा केलेत ना. ते म्हणणं काय, कॉलेज द्यायचं सोडून आणि लोकांच्या कामाला जायचं का? नाही रे बाबा, राजकुमारा तू शिक. एकाला शिकवलं पोट कापून, तो तिकडचाच झाला. हे घ्या. बायको गावात आणत नाही म्हणते, पत्नी गरोदर आहे त्याची. उद्या नातवंड पण आणणार नाही. आता नातवंडाचंही तोंड पाहायला मिळते की नाही काय माहित. तुझ्या लाळानच वाया गेला तो पोरगा. हो, लाडानं वाया नाही गेला, इज्जतदार आहे म्हटलं तो. त्याची बायको अशी रस्त्यावर नाही बसवायची त्याला संडासला. मग बांधणं संडास आणि बोला तुझ्या लेक सुनील गावात. तेच करणार आहे मी. घरात जे असेल ते विकतो आणि संडास बांधतो. असं आम्हाला विकून टाक मग आणि बांध संडास. अहो, तुम्हाला कोणी घेईल तर बरं ना, बठ्या बैल. बस करा ना. का मरेपर्यंत भांडणच करता? लोक तमाशा बघतेत ना. काकू काय झालं हो? काय सांगू बाई, काही नाही ग, नेहमीच ते संडासचं भांडण. बांधून टाका ना मग संडास. आता काहीही झालं ना तरी संडास बांधतेच. हो नक्की बांधा. नक्की बांधते. ऐका हो ऐका, सर्व गावकरी मंडळी ऐका. उद्या सायंकाळी आपल्या हातगाव ग्रामपंचायत कार्यालयात आम सभा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे हो. ओ साहेब, तिकडे रुळावर 2-4 पोरं बसली हागायले. ये अच्छी ड्यूटी लगी अपनी, पटरी पे संडास करने वालों को पकड़ने की. पोट्टे लेस बदमाश आहे लेकाचे, मरीन नाही एखादं. मग काय तर पटरीवर हागणाऱ्याला उठवा आणि कटणाऱ्याला उचला. कटने वालों का नाम मत लो यार, दिल दुखता. ला जरा तंबाखू दे बोला. हो साहेब, कटणाऱ्या लोकांना आम्हाला उचला लागते. तुम्ही फक्त आमच्या सोबत सोबत राहता हो. चल चल, आज उनके पिछवाड़े पे नक्शा ही बनाता. प्यार से समझाओ तो समझ में नहीं आ रहा उनके. तुम्ही इथंच थांबा, आम्ही येतो. चल चला. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, आजा आजा आजा. गोटे नको मारू ना, डबा सांडीन ना. हाव ना, पाणी कमी आहे तरी जर सांडलं तर मग गोट्यानंच करायला लागेल. हो रे. अबे लेका, पोलीस आले. नाही रे, हा भेवाडतो. अरे हो गड्या, खरंच आले चला पोलीस. पया चला, पया पया. पया. अबे रुक रुक, तेरे को दिखाता हूँ. थांब थांब, सायचे शेपारले सारे फुटते. अरे लेका पाया ना. काय राजा, आपलं टमरेले सांडवलं ते ना, मी कालच आणलं होतं ना राजा. ते हाव लेका. फुटलं असेल लेका ते. टम 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 टमरे 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 अरे अरे अरे
ए मंगला, ए उठ ना. हा उठले. काय अर्जंट आहे एवढं? मला लय जोरात आली. बाहेर खूप अंधार आहे, चल ना माझ्या बरोबर. मला अंधारात खूप भीती वाटते. मर्दासारखा मर्दगडी आणि म्हणे भीती वाटते. मग सांगा ना तुमच्या पिताश्रींना, जमाना बदललाय आता. घरी संडास बांधायला सांगा. असं किती दिवस उघड्यावर जायचं? अरे ते म्हातारा ऐकल तेव्हा ना, ते नंतर बोलू. पहिले आधी चल बरं, नाही तिथंच व्हायची. चल चल लवकर. हो हो, थांबा थांबा, ओढणी घेऊ द्या. आणि हो टार्च घेजो, मला अंधारात. हो माहितीये माहितीये, तुम्हाला भीती वाटते. डरपोक कुठले. बापरे, कुत्री पण आहे. तुम्ही जर संडास बांधला नाही ना, तर सरळ माहेरच निघून जाईल. ते टार्च मार ना. एखाद्या दिवशी तुम्हाला कुत्रच चावेल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. तुम्हाला कळत नाही का? रात्री बेरात्री संडास येते. थोडं कमी खावं माणसानं. आला रे सरपंचाचा चमचा. चालला आमसभेले. याची जरा आपण मजा घेऊ. हा अरे काय गणेशराव, कुठे निघाले बाप्पा एवढ्या गडबडीनं? ग्रामपंचायत मध्ये चाललो ना, आमसभा आहे ना आज. सकाळी दौंडी होती पार्टी, तुम्ही ऐकली नाही वाटते. अरे काय आहे त्या आमसभेत? हे करू आणि ते करू. हा नुसतं भाषण देते तू सरपंच. नाही तर काय, हे स्कीम आली ते स्कीम आली. तोंड पाहून योजना देतात, तोंड पाहून स्कीम देतात. आपल्या गावात दुसरं काय चालू आहे नाहीतरी. गणेशराचं काय बा, सगळ्या योजना घेते गडी. तो सरपंचाचा खास माणूस आहे. असंच आहे तुमचं जैतुकडेपणा. अर्ज करणं नाही, आमसभेला जाणं नाही. कोणत्या योजना का सरपंच तुमच्या घरी आणून देणार आहे का? हे तुम्हालाच समजायला पाहिजे. कागदपत्र करा, अर्ज करा, तेव्हा कुठं तुम्हाला योजना भेटतील. तुले तर राग आला बा. ये तंबाखू गिंबाखू खाय जरा सांग. म्हणले पाहिजे तुमचा तंबाखू फंबाखू तुम्हीच खातो आणि आयुष्यभर अशा टवाळक्या करत राहा. बसले राहा. नमस्कार मंडळी, आज आपण विशेष ग्रामसभा इथं बोलावलेली आहे. आपल्या गावातील काही समस्या आहेत, त्यावर चर्चा करायची आहे. विशेषतः मी पोलीस पाटील साहेबांनाही या सभेला आवर्जून या म्हटलं. मित्रांनो, आपल्या गावामध्ये हागणदारीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तेव्हा हागणदारी या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सर्वांचे काही विचार असतील तर ते सांगावे सगळ्यांनी. घरोघरी शौचालय होणे आवश्यक आहे. आपल्या महिलांची बरीचशी वाताहत होत आहे. सरपंच साहेब, हिंदुस्तान की कसम, याला बसवा खाली. मैं ऐका एक, मेरे घर में एक भी संडास नहीं. चुप रे बेवड्या, खाली बस. फालम फुक. मी काय म्हणतो सरपंच साहेब, आपल्या गावात दारूबंदी झाली ना, मग हो पण आता तू का गावात घेते का साहेब? पार्टी सुटते, गाडी पकडते, तालुक्याला जाते, गावात चालला येते. अबे चुप बस ना गणेश, तू यासारखे तर 56 विकत घेतो. निरंजन बिन पगारी म्हणतात मेले. बिन पगारी नाही, माय इकडे कोणाची उधारी. दारू पिऊन काय आनंद वाटते रे तुले? बसवायला खाली दारू पिऊन मला आमदार झाल्यासारखं वाटते. आमदार जाना तिकडे, आमदार भाऊ ना. हा ए गणेश भाऊ, चल बाहेर बसा. खाली बसा. होईल होईल होईल. बसा बसा खाली बसा. माया घरी बस ना खाली बस. संडास एक ही नहीं. होईल होईल. एक मेरे घर में संडास होना. सगळं होईल, सगळं होईल. मला काही बोलायचं आहे, बोलू का बा? मी का म्हणतो साहेब, मा एक सांगणं आहे. हा हा बोला बोला बोला. तुम्ही जे टप्प्याटप्प्यानं काम करून राहिले ना, ते एकदा एका सोयीसकट करून घ्या ना, म्हणजे बरं होईल. टप्प्याटप्प्यानं होईल तुमचं काम. पहिले थोडंसं पैसे जोडून लावा तुम्ही, टप्प्याटप्प्यानं होईल. शेवटी टप्प्याटप्प्यानंच होईल. बसू का मग मी अति? हो हो बसून घ्या. आज महिला मंडळ इकडे. नमस्कार नमस्कार. या महिला मंडळ सुद्धा आज आपल्या ग्रामसभेत आलं. पोलीस पाटील साहेब बसा.
साहेब, गावात पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे. संडासचं काम म्हटल्यानंतर पाणी आवश्यक आहे. पाण्याची व्यवस्था करा गावातनी. सरकार मार्फत करा, ग्रामपंचायत मार्फत करा. हे बघा, आपल्या लोकांना पहिले सवय लावायची आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पाण्याची समस्या आज आहे. 2 महिन्यांनी जेव्हा पाणी राहणार तेव्हा तर संडास वापरू आपण. आतापासून संडास वापरायची सवय सगळ्यांना झाली पाहिजे. बांधकाम तर करावं लागेल पहिले संडासचं. मी काय म्हणते साहेब, आपल्या गावात आवश्यक त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हायला पाहिजे. म्हणजे कसं महिलांची वाताहत होणार नाही साहेब. तुझा प्रश्न बरोबर आहे, अगदी वाजवी आहे. मी कलेक्टर साहेबांकडे तो प्रस्ताव घेऊन पोलीस पाटील साहेब, मी, चपराशी आम्ही सगळे जाऊ. आपल्या गावात सुलभ शौचालय जे आहे ते सुद्धा आपण करू. माझं म्हणणं असं आहे हा, साहेब, हा, हा, आपल्या बरोबर. गावात जे संडास बांधण्याचं काम रखडलं आहे हा 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 ते जर लवकरात लवकर झालं बरोबर. तर आमची अडचण होणार नाही. बरोबर. आम्हाला उघड्यावर स्वच्छच बसावं लागणार नाही. आम्हाला खूप लाजीरवाणं वाटतं साहेब. काल घडलेला प्रकार तुम्हाला माहीतच आहे साहेब. तेव्हा आमची अडचण समजून घ्यावी. काल जे प्रकरण घडलं त्याबाबत मी स्वतः शर्मिंदा आहे आणि त्या शर्मिंदीमुळेच मी आजची ही सभा बोलावलेली आहे. आपल्या महिलांची जी संडासाठी वाताहत होते त्यामुळे आपल्या गावाचं नाव सुद्धा बदनाम होऊन राहिलं. आपल्या गावाचं नाव हातगावचं हाकगाव झालेलं आहे. हाकगाव नाव आपल्याला बदलावायचं आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे. गावात आपल्या सुलभ शौचालय झालंच पाहिजे, यासाठी ही आपली सभा आहे. साहेब, माझी एक व्यक्तिगत अडचण आहे. माझ्या मुलाने परस्पर लग्न केलं, पण घरी संडास नसल्यामुळे तो सुनेला आणत नाही म्हणतो. माझी सून सध्या गरोदर आहे. 2 दिवसांनी मला नातू होईल. ग्रामसेवक साहेब, पहिला संडास पंचफुलाबाईलाच भेटला पाहिजे. पंचफुलाबाईचं नाव लिहून घ्या. पोलीस पाटील साहेब, तुम्ही पण सांगा काही. नमस्कार मंडळी. तर मंडळी, आपल्याला आपलं संपूर्ण गाव येत्या 15 दिवसात हागणदारी मुक्त करायचं आहे व ते तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. व या अभियानास तुमची संमती म्हणून या रजिस्टरवर आपले सह्या व अंगठे लावावे. धन्यवाद. सह्या घ्या सर्वांच्या. अरे शेरू, खाली बघ, गटर आहे. बाबा, अरे भारत, आलास? सुखीरा सुखीरा. भारत, लेका लय दिवस लावले बे गावात याले. लग्न तिकडच्या तिकडे केलं, सून पायाले आम्ही तरसलो होतो. तुझी माय किती काळजी करते. संडास झाला बांधून तू याला. हो बाबा. अरे पंचफुला, भारत आला व. आई, मला माफ कर. बॅगा घेर द्यायच्या. हो. किती सुंदर आहे रे हे पोरगी. हो, खरंच सुंदर आहे सुनबाई. मस्त सून आणली गड्या. चांगली आहे, चांगली आहे. चला आतमध्ये मुंबईची आहे चला, बाबा. चला चला सुनबाईले घर दाखवा. चला आतमध्ये. माणिकराव संडास बांधला का रे? हो हो बांधला ना. हो अर्ध काम झालं हो, याचं, अर्ध हो. राहिलं. दे आवाज दे बरं माणिकरावले. माणिकराव, हो माणिकराव. नमस्कार नमस्कार नमस्कार, साहेब. नमस्कार. अरे अनु, खुर्च्या आण बाबू. काय पंचफुलाबाई झालं म्हणासारखं? संडास झाला, सुनबाई आल्या, पोरगा आला. तुमची मेहरबानी साहेब. आमची कसली मेहरबानी यामध्ये? अहो पंचफुलाबाई, तुम्ही धाडस नसतं केलं तर हे गाव हागणदारी मुक्त झालंच नसतं. तुमच्या धाडसामुळेच आपलं गाव हागणदारी मुक्त झालं नाही. मग काय तर? आता गोड तोंड करा. अनु, जा बाबा, पेढे घेऊन ये. अरे पेढे राहू दे. तर सुनबाई आल्या. सुनबाईच्या हातचा चहा कसा बनते तेही माहित पडेल आपल्याला. काका, सगळंच काय येते तिला.
रे बायकोचा गुलाम. आई सांग बरं तुला चहा करायला. शौचालय बांधून झालं तुमचं. याचा वापर करता की नाही करत सर्व? हो करतो ना. हे माणिकराव कुठे गेले रे? काय माहित कुठे गेले तर. ते आले. साहेब नमस्कार. नमस्कार. काय माणिकराव हे? अहो आपल्या दारात शौचालय बांधलं, आपण पूर्ण गाव हागणदारी मुक्त केलं आणि टमरेल घेऊन तुम्ही बाहेर जाऊन घाण करता. या शौचालयाचा वापर कधी करणार? हो साहेब, ते नवीन नवीन जमत नाही ना एका दमानं. एक तर बाहेरची सवय आहे, एकाएकी कशी बंद होईल? काय भारत हे? काय बाबा, मी याच्यामुळेच गावात येत नव्हतो. तुम्ही तेच करता आणखी. अरे तर शौचालय तू येत नव्हता म्हणून बांधलं बाबा. अहो माणिकराव, आता शौचालयाचा वापर करणं सुरू करा. बाहेर घाण करू नका, त्याने आपलं गाव स्वच्छ राहील. आणा ते टमरेल इकडे. टम टम